मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC कंबाईन याच्याबद्दल सिलेबस बघून घेणार आहोत। बहुतेक वेळा काय होतं, मुलांना काय वाचायचं हे कळतच नाही, सिलेबस बघत नाही आणि डायरेक्ट अभ्यासाला सुरुवात करतात। मार्केटमधून बुक्स घेऊन येतात आणि डायरेक्ट ते रीडिंग करायला सुरुवात करतात आणि याच्यामुळे काय होऊन जातं की त्यांना नेमका आयोगाने काय विचारलं आणि काय आपण अभ्यास करतो हे कळत नाही। आणि मी आज तुम्हाला पूर्ण MPSC कंबाईनचा जो पेपर होणार आहे, आता त्याची डेट तर अजून आली नाही आहे, पण 15 दिवसाच्या मध्ये किंवा 1 महिन्यामध्ये आता डेट त्याची येऊन जाईल। आणि MPSC राज्यसेवेची डेट आता येऊन गेलेली आहे, 1 डिसेंबर ही डेट आहे। त्या हिशोबाने आपण आता अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे आणि आपण असं नाही म्हणायला पाहिजे की आता अजून कंबाईनची डेट आली नाही म्हणून आपण स्टडी आता करायचं नाही, जेव्हा डेट येईल तेव्हा करू, असं जर आपण विचार केल्यानंतर खूप चुकीचा विचार होऊन जाईल। कारण की कसं आहे, इलेक्शन झाल्यानंतर एक्झाम सर्व होतील आणि मग आपण अचानक जर वेळेवर अभ्यास करायला घेतला तर खूप मोठा सिलेबस आहे आणि आपल्याला तेव्हा खूप अभ्यास करायची गरज येईल आणि मग आपला यामुळे रिझल्ट पण येणार नाही। म्हणून मग आपण आजपासून अभ्यासाला सुरुवात करू, जेणेकरून 2 अडीच 3 महिन्यात जी एक्झाम होईल त्याच्यासाठी आपण आपला जो सिलेबस आहे तो पूर्ण झालेला असेल। आणि आता कंबाईनची डेट आपण असंच मनात धरू की 1 डिसेंबर ही कंबाईनची डेटच आहे आणि आपल्याकडे फक्त 2 महिने आहेत आणि 2 महिन्यात आपल्याला जे काही करायचं ह्या 2 महिन्यातच करायचं आहे। 2 महिन्यामध्ये आपल्याला पूर्ण हा एवढा 1 पेज इथे सिलेबस दिसतोय, पण हा रिअल बघायला गेलं त्याच्यामध्ये सब टॉपिक एवढे आहेत की आपल्याला खूप मोठा सिलेबस आहे। फक्त इथं दिसताना 1 पेज आहे, पण मग जेव्हा आपण सुरुवात करू तेव्हा खूप मोठा सिलेबस आहे। म्हणून आपल्याला हा सर्व 2 अडीच 3 महिन्यामध्ये कव्हर करायचा आहे। त्यासाठी मी तुम्हाला सर्वप्रथम कंबाईनचा जो पेपर होणार आहे त्याचं म्हणजे काय स्वरूप आहे ते सांगते। तर त्याची प्रश्नसंख्या 100 असते आणि एकूण गुण 100 असतात, म्हणजे प्रत्येकी एका प्रश्नाला 1 गुण, याप्रमाणे 100 गुण। याचं माध्यम इंग्लिश किंवा मराठीतून आपण देऊ शकतो। 1 तास वेळ असेल आणि स्वरूप हे MCQ असेल। आता मी त्यानंतर तुम्हाला टाइम टेबल पण सांगणार आहे, पण सर्वप्रथम आपण सिलेबस बघून घेऊ। आयोगाने आपल्याला असा सिलेबस दिलेला आहे, इतिहासामध्ये आपल्याला